नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बातमी सिंधुदुर्गातून। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण यांची आणि प्रमोदजीराव राणे संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबई यांच्या भेटीदरम्यानची बातमी। महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे संचालक प्रमोदराव राणे यांनी नामदार रवींद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबईच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग या कार्यालयासाठी सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीत जागा मिळण्याबाबत त्याने एक पत्र दिलेलं आहे। प्रमोदजीराव राणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून सविनय विनंती करण्यात येते की दी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई ही राज्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे। संस्थेचे कामकाज महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणात चालते। सदर संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय आहे। या कार्यालयामार्फत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते। तसेच शेतकऱ्यांच्या हितार्थ निगडित शासनाच्या या कार्यालयाशी संबंधित सर्व योजना राबवल्या जातात। धान्य खरेदीचे कामकाज हे जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे कामकाजाच्या अनुषंगाने वारंवार जिल्हा पुरवठा शाखा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे ये-जा करावी लागते। त्यामुळे अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे ये-जा करावी लागत असल्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे। सध्या आमचे कार्यालय ओरस येथे खाजगी इमारतीत आहे, ते भाडे तत्वावर आहे। तरी कृपया जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकरिता सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय इमारतीमध्ये जागा मिळावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबई संचालक प्रमोद पुंडलिकराव राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।